आपला मंदिराची स्थापना 1975 साली झाली. आज महाशिवरात्र चालू होऊन 51 वर्ष होऊन गेली. 52 वर्ष आपला खास करून होम मिनिस्टर, एक लकी ड्रॉचा कार्यक्रम आणि आपले स्थानिक कलाकारांचे रेकॉर्ड डान्स काल झाले. आज आपला कॉम्पिटिशन डान्स स्पर्धा आहेत. पूर्ण स्पर्धक बाहेरून आलेले आहेत, लांबून लांबून. गुजरात, नाशिक, पुणे, मुंबई असे सगळे स्पर्धक आलेले आहेत. आता कार्यक्रम थोड्या वेळात चालू होईल आपला. आणि मंदिराचा आपला दरवर्षीप्रमाणे अभिषेक आपल्या किसन कतोरे साहेबांच्या हस्ते असतो दरवर्षी. कबड्डीचं नियोजन, यावर्षी कबड्डीचा कार्यक्रम नाही आमच्याकडे काही तांत्रिक अडचणीमुळं. अशा प्रकारे आम्ही कार्यक्रम राबवत असतो. लहान मुलांच्या कुस्तीच्या स्पर्धा होत्या, त्या व्यवस्थित अशा पार पडल्या. आणि त्यानंतर लंगडीच्या स्पर्धा झाल्या, स्लो सायकल स्पर्धा झाल्या. आणि आज काल आम्ही होम मिनिस्टरच्या महिलांच्या स्पर्धा केल्या. गावातल्या त्यांच्या डान्स कॉम्पिटिशन ठेवलेले. गेल्या 50 वर्षापासून इथे महाशिवरात्र उत्सव मंडळ महाशिवरात्र भरवते. त्याच्यानुसार यावर्षी नव्याने प्रथमच का होईना आम्ही ज्येष्ठ नागरिक, इतर सर्व नागरिकांकरता आरोग्य शिबिर ठेवलं होतं आम्ही. त्याच्यामध्ये भरपूर नागरिकांनी प्रतिसाद उत्तम प्रकारे दिले आहे आम्हाला. प्रथम सांगण्यात बोलायचं तर माननीय आमदार श्री किसनरावजी कतोरे साहेब यांच्यातूनच पूर्ण आपला मंदिर उभारण्यात आलेला आहे. आणि आमचा त्यांचा शिवरात्रीचा पहिला मान म्हणजे अभिषेकाचा जो मान असतो तो त्यांच्या हातूनच होतो. वर्षानुवर्ष त्यांच्या हातूनच आपण करत आलेलो आहे. त्यांच्यामुळेच हे मंदिर उभा राहिलेला आहे. आता पूर्ण महाशिवरात्रीचा कार्यक्रम असतो, पूर्ण आपल्या गावकऱ्यांची आपल्याला पूर्णपणे मदत होते. त्यांच्या याच्यावरती आपण कार्यक्रम साजरा करतो. आणि आपला मंडळाकडून आपली सर्व आमचा मोठा मंडळ आहे, सगळ्या पोरांची मेहनत भरपूर, सगळी कार्यक्रमाला आम्हाला योग्य प्रतिसाद मिळतो. आणि त्याच्यानंतर आम्हाला राहायला पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशासन आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतो. इलेक्ट्रिशियनवाले, नगरपालिकेवाले भरपूर जणांचा सपोर्ट आहे आम्हाला, म्हणून आपला कार्यक्रम एवढा मोठ्या रीतीने आपण पार पाडू शकतो. आपला भारत न्यूजने आमची दखल घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.